नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या कथामंथन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. स्वामी समर्थांचा उपदेश भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मागची कथा आपण जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आपल्याला आधार मिळाल्यासारखे वाटते. स्वामींना मानणारे कोट्यवधी भाविक दररोज न चुकता त्यांचे नामस्मरण हे करत असतात. स्वामी नामामुळे एक वेगळेच चैतन्य संचारते. प्रतिकूल परिस्थितीमध्येही सकारात्मकता मिळते. असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण आपल्याला सापडतील. स्वामींच्या अनेक कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते. नवा विश्वास हा आपल्यामध्ये निर्माण होतो. स्वामींवरची आपली श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक जण सांगतात. स्वामी आपल्या भक्तांना एकटे कधीही पाडत नाही अशी मान्यता आहे. अशीच एक घटना अक्कलकोटमध्ये घडली. नेमके काय घडले आणि भिवू नकोसचा मंत्र पुन्हा प्रत्ययाला कसा आला हे आपण पाहूया. पण त्यापूर्वी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करायला विसरू नका. महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा उपवर झाली होती, मात्र तिचा विवाह हा जमत नव्हता. श्रीमंत घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण त्यांना स्थळे सुचवत नाहीत. श्रीमंत स्थळे यायची, पण अफाट हुंडा हा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते. शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात. काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह हा निश्चित होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प ते करतात. स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाला फारसे महत्त्व देत नाही. सहस्त्र भोजनानंतर बाकीचे झोपतात. अरे झोपला काय आहेस, चोर येऊन सर्व लुटून गेले आहे असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले आपण? यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण जातो. स्वामी सांगतात की 5 चोर होते, त्या 5 चोरांचा शोध घ्या. महारुद्रराव आणि चोळप्पा हे विचार करतात. तेव्हा चोळप्पांना स्वामी, ज्यांना विवेकाची प्रतिमूर्ती म्हणतात, ते फसलगावचे भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात. परंतु माझा एक मित्र आहे, तो गावाचा पाटील आहे, त्यांना मदतीला घेऊ शकतो असे देशपांडे त्यांना सुचवतात. सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील हे चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे 2 चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालच देऊन अन्य तिघांना सुद्धा पकडण्यासाठी 2 चोरांना पाटील हे तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी 3 चोर येतात आणि पकडले सुद्धा जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू या पुन्हा मिळतात. ते स्वामींकडे येऊन म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारत होते की आम्ही स्वामी भक्ती का करतो? सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते. स्वामी स्मितहास्य करतात आणि म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट आणि हा उपदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल
तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.